नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री क्षेत्र माहूरगड येथील सर्वोच्च शिखर परिसर श्री दत्त शिखरला भेट देणार आहोत। श्री क्षेत्र माहूरगड येथे माहूरगड, अणुसया शिखर व दत्त शिखर अशी 3 शिखरे आहेत। मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग सुद्धा आहे। आपण श्री दत्त शिखराच्या पार्किंग परिसरात पोहोचलो आहोत। प्रशस्त पार्किंग सुविधा येथे उपलब्ध आहे। या ठिकाणी चिंतामणी गणपती बाप्पांचे छोटे मंदिर आहे। हा दत्त मंदिराकडे जाणारा मार्ग आहे। या परिसरामध्ये प्रसाद व पूजा साहित्याची दुकाने आहेत। ही मुख्य मंदिराची दर्शन रांग आहे। उत्सवांच्या वेळेला गर्दी नियंत्रणासाठी या दर्शन रांगेचा वापर केला जातो। आपण श्री दत्त शिखर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत। हे मंदिर सकाळी 6 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर येथे प्रशस्त असा सभा मंडप आहे। मंडपाच्या मध्यभागी दत्तगुरूंची प्रतिमा आहे। मंडपातील प्रत्येक भागावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे व देवी देवतांची चित्रे आहेत। येथील मुख्य मंदिर हे 1297 मध्ये महंत मुकुंद भारती यांनी बांधले असा उल्लेख आहे व पुढे या मंदिर परिसराचा विस्तार करण्यात आला आहे। या ठिकाणी श्री क्षेत्र माहूर व श्री दत्तात्रेयांबाबत माहिती फलकावर दिलेली आहे। मुख्य मंदिरात एकमुखी दत्तांची खूप सुंदर मूर्ती आहे। मंदिरामध्ये फोटोग्राफीला परवानगी नाही। या मंदिर परिसरामध्ये खूप देवी देवतांची मंदिरे आहेत। या ठिकाणी श्री दत्तात्रेयांची मूर्ती व जागृत धुनी आहे। श्री दत्त शिखर येथे महंतांची परंपरागत गादी आहे। मंदिर परिसरात वेगवेगळ्या काळातील महंतांची समाधी स्थळे आहेत। मुख्य मंडपाच्या उजव्या बाजूला श्री हरारेश्वर, भटक भैरव, काळभैरव शनी मंदिर, श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर अशी मंदिरे आहेत। या ठिकाणी मंदिराची दीपमाळ आहे।
या मंडपामध्ये आपण वाचन व ध्यान करू शकता. या मंदिर परिसरात खूप शांतता आहे. तुम्हाला एक प्रसन्न वातावरणाचा अनुभव येईल. श्री दत्त जयंती व इतर उत्सव या ठिकाणी उत्साहात साजरे केले जातात. श्री दत्त शिखर संस्थानामार्फत दररोज दुपारी 11 ते 2च्या दरम्यान अन्नछत्र चालवले जाते. मंदिराच्या बाहेर आल्यावर समोर आपल्याला अनुसया शिखरावरील दिव्यांचा प्रकाश दिसत आहे. मुख्य मंदिरासमोरच श्री मारुतीरायांचे मंदिर आहे. श्री दत्तात्रयांच्या विनंतीवरून या शिखरावर मारुतीरायांनी निवास केला होता. त्यामुळे या मंदिरातील मूर्तीला पाहुणा मारुती असे देखील म्हणतात. या दत्त शिखरावरील महंतांची कुलस्वामिनी श्री कामाक्षी देवीचे हे मंदिर आहे. या भागात आपण श्री दत्त शिखराला भेट दिली. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. चला देशाटनाला.